नमस्कार मित्रांनो, मी विशाल जावीर. तर आपण आज एका सामाजिक मुद्द्यावर बोलणार आहे, जे गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षण हा विषय सुरू आहे. तर काल श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं जे उपोषण सुरू होतं गेल्या 4-5 दिवसापासून, त्यांनी ते सोडलं. शासनाच्या JR मधून जे हैदराबाद गॅजेट आहे, त्या हैदराबाद गॅजेटचा शासनाने JR काढला आणि हैदराबाद गॅजेटनुसार मराठा कुणबी यांना सर्टिफिकेट देण्याचा एक JR काढलेला आहे. पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे समजून घेणार आहे की मराठा समाज हा आत्ताच आरक्षणाकडे का वळला, त्यांना आत्ताच आरक्षणाची का गरज भासली, मेन समस्या काय आहे की आता हा समाज मराठा समाज हा आरक्षणाकडे वळला, ह्याच्या माग एक अर्थकारण आहे. तर बघा, ह्याच्या आधी SC ST OBC आरक्षण होतं, पण आता मध्येच म्हणजे 1981 पासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करू लागला. ह्याच्या मागे एक कारण आहे. ते कारण म्हणजे अगोदर मराठा समाज हा पारंपरिकरित्या शेती करणारा समाज आहे, जे हैदराबाद गॅजेट मध्ये त्याचा उल्लेख देखील आहे. मराठा समाज हा पहिल्यापासून एक जमीनदार म्हणून होता, त्यांच्याकडे जमीन मोठ्या प्रमाणात होती, तो शेती करत होता. पण काय झालं मित्रांनो, जसजसं पहिले कसं संयुक्त कुटुंब होते, त्यानंतर जसजशी कुटुंब विभक्त होत गेली तसतसं जमिनींचं त्यांच्या कुटुंबाअंतर्गत वाटप देखील होत गेलं. एका मराठा समाजा कुटुंबाकडे 100-100, 150-150 एकर जमिनी होत्या. आणि जसजसं कुटुंब विभक्त होत गेली तसतसं त्या जमिनींचं देखील वाटप होत गेलं. उदाहरणार्थ आपण समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत. समजा एका कुटुंबामध्ये 6 भाऊ आहेत आणि त्यांना 60 एकर जमीन आहे. तर ते भाऊ ज्यावेळेस विभक्त झाल्यानंतर त्यांच्या वाटणीला जमीन आली 10-10 एकर. पुन्हा त्या भावांची मुलं असणार, त्या मुलांमध्ये देखील जमिनीचं विभाजन झालं. ते राहिलं त्यांना समजा 2 मुलं, तर त्या 10 एकर जमिनीचं पुन्हा अजून वाटप झाली 5-5 एकर, पुन्हा त्यांना अजून मुलं. तर असे हे मराठा समाज आता जर आपण बघायला गेलं तर ते सीमांत शेतकरी झाले. म्हणजे त्यांच्याकडे 1 हेक्टर 2 हेक्टरच जमीन आहे. आणि आता जे जर हवामानाची परिस्थिती बघता, पावसाळा बघता, शेतीतूनही उत्पन्न येणं झालं. त्यामुळे हा समाज कुठेतरी आरक्षणाकडे वळला. आणि काय झालं बघा, पहिलं SC ST OBC आरक्षण होतं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर आरक्षण लागू झालं. आणि आज 75 वर्ष झाले हा समाज SC ST OBC हा समाज कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना पुढारलेला आहे, बरं का. मग SC ST OBC ला जर सरकारी नोकरीचा जर आपण विचार केला तर समजा शासनाने 100 जागा काढल्या, तर 100 जागापैकी आरक्षित 50 जागा असायच्या आणि 50 जागा ओपन असायच्या. पण ज्या 50 जागा ओपन असायच्या ती ओपन टू ऑल, म्हणजे सर्वांनाच ती खुल्या असायच्या. मग SC ST OBC समाजाचा काही फार थोड्या प्रमाणात विकास झाल्यामुळे ह्या ओपन जागामधील 50 SC ST OBC जर 50 जागा तर ती घ्यायच लागले. पण या पोरांचा थोड्याफार प्रमाणात विकास झाल्यामुळे ओपन मधल्या जागांपण काही हे पोरं घ्यायला लागले. उदाहरणार्थ त्या 50 मधल्या OBC 3-4 जण सिलेक्शन व्हायला लागली ओपन मधल्या, SC मधले 2-3, ST मधले 2-3, अशा प्रकारे 10-12 जण ओपन मधल्या जागा मारायला लागले. मग 50 पैकी 10-12 जागा गेले तर राहिले किती, 30-38. मग मराठा समाजाला फक्त 30-38 जागा राहायला लागल्या. म्हणून नोकरीमध्ये देखील यांची ही समस्या निर्माण झाली, इकडनं शेतीकडून ही समस्या निर्माण झाली. त्यामुळे मेन समस्या त्यांची हे आहे की आर्थिक समस्या भासू लागली त्यांना. त्यामुळे मराठा समाज हा आरक्षणाकडे वळला. ही महत्वाची समस्या आहे मित्रांनो. पहिल्यांदा आपण मराठा समाज या आरक्षणाकडे आताच का वळला, तर याचं कारण जर बघायला गेलं तर ह्याच्या मागचं हे बॅकग्राऊंड आहे, जे नोकऱ्यांमधील असेल किंवा शेतीतला विषय असेल, जे नैसर्गिकरित्या विभाजन झालेलं, त्यामुळे हा मराठा समाज आरक्षणाकडे वळला. आणि आरक्षण देत असताना आपल्याला काही क्रायटेरिया आहे. तो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास पाहिजे. पण अनेक समित्या नेमल्या, गायकवाड समिती असेल सर्वात महत्वाची, न्यायमूर्ती गायकवाड यांनी देखील, या समितीने देखील अभ्यास केला.
सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलं नाही 2021 साली, कारण मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास दाखवत नाही. ह्यामुळे हे आरक्षण टिकलं गेलं नाही. आणि मग या अशा प्रकारे माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील असतील, त्यांनी ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या या अशी मागणी धरलेली गेल्या अनेक वर्षापासून त्यांची उपोषणे सुरू होती. काल मुंबईत 5 दिवसाचं त्यांचं उपोषण झालं आणि सरकारने एक जी आर काढला. हैदराबाद गॅझेट, त्या हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या वंशावळामध्ये ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्यांच्या रक्तातल्या नात्यांना भावकींना जे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा काल जे आर शासनाने काढलेला आहे. तर मित्रांनो, हा तुम्हाला ही समस्या समजली असेल मराठा समाजाची, अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.